जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्र कामगार सेनेच्या नवीन कार्यालयाचे भव्य उद्घाटन। नांदणी नाका जयसिंगपूर शिरोळ तालुका। महाराष्ट्र कामगार सेनेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन नांदणी नाका जयसिंगपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडले। या कार्यालयाचे उद्घाटन शिरोळ तालुक्याचे कार्यसम्राट आमदार माननीय राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू व जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, आमचे मार्गदर्शक पुंडलिकराव जाधव तसेच इचलकरंजीचे सुप्रसिद्ध महाराज व मित्र शहाजी भोसले महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। उद्घाटनानंतर बांधकाम कामगारांसाठी भांडी व पेटी संच तसेच नवीन किटचे वाटप करण्यात आले। हे वाटप जयसिंगपूरचे नगरसेवक असलम फरास, नगरसेवक राजेंद्र देशमुख व उद्योगपती संतोष भोसले यांच्या हस्ते झाले। यावेळी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर म्हणाले की जयसिंगपूर हे बांधकाम कामगार व विविध उद्योगातील कष्टकरी कामगारांचे शहर आहे। दुर्दैवाने आज तागायत अनेक कामगारांना शासनाचे लाभ मिळालेले नाहीत। खणकाम कामगार, फरशी कामगार, सेंटरिंग कामगार तसेच इतर उद्योगातील कामगारांना महाराष्ट्र कामगार सेनेच्या माध्यमातून 100% न्याय व शासनाचे लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। जयसिंगपूर शहर व शिरोळ तालुक्यातील सर्व कामगारांनी महाराष्ट्र कामगार सेनेच्या झेंड्याखाली संघटित व्हावे असे आश्वासन त्यांनी दिले। मार्गदर्शक पुंडलिकराव जाधव यांनी सांगितले की गेल्या 25 ते 30 वर्षांपासून महाराष्ट्र कामगार सेनेचे कामकाज सातत्याने सुरू आहे। मुख्यमंत्री, कामगार मंत्री, खासदार, आमदार ते अप्पर कामगार आयुक्तांपर्यंत निवेदने देऊन कामगारांना शासनाचे लाभ मिळवून देण्याचे कार्य संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे। शिरोळ तालुका हे माझे माहेरघर असून येथील एकही कष्टकरी कामगार शासनाच्या लाभापासून वंचित राहणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की शिरोळ तालुक्यातील एकही बांधकाम कामगार शासनाच्या योजनेपासून वंचित राहू देणार नाही। गरज पडल्यास आंदोलनेही करू, पण कामगारांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। मनसेकडून पाठिंबा। मनसेचे शहर प्रमुख लखन भिसे यांनी सांगितले की जयसिंगपूर शहरातील कष्टकरी व मराठी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र मननिर्माण सेना ठामपणे उभी राहील। माननीय राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आवश्यक ते आंदोलन करून कामगारांच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचवू असे आश्वासन त्यांनी दिले। मान्यवरांची उपस्थिती। या कार्यक्रमास महाराष्ट्र कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष केप्पाणा हलगेकर, जिल्हा उपाध्यक्ष इम्तियाज शेख, जयसिंगपूरचे कामगार नेते चंद्रकांत शिंदे, कोठलीचे कामगार नेते कुबेर सावंत, कुरुंदवाड गावाध्यक्ष जहीर मोमीन, औरावाड गावाध्यक्ष सुलतान पटेल, शिरदवाड गावाध्यक्ष सागर अर्गे, कोरोचीचे कामगार पुढारी समाधान निकम, रमेश परीट, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा बेगम नदाफ, जिल्हा उपाध्यक्षा सलमा शेख, तालुका अध्यक्षा शाहीन खानापुरे, शहर अध्यक्षा सुवर्णा शिंदे, जयसिंगपूर शहर अध्यक्षा रेश्मा पाथरवट तसेच विविध गावांच्या महिला व पुरुष पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने बांधकाम कामगार उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सलीम खानापुरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन जयसिंगपूरचे कामगार नेते चंद्रकांत शिंदे यांनी मानले। प्रतिनिधी सौ वंदना कोरे। चांगल्या पद्धतीने राबवणं किंवा त्याचा फायदे लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक चांगला उपक्रम या निमित्तानं आपण चालू केलंय, त्याबद्दल मी खास करून आपल्या सगळ्यांचंच अभिनंदन करतो। आणि महाराष्ट्र सेनेच्या माध्यमातून भविष्यात असंच लोकोपयोगी आपल्या हातनं काम होत राहावेत आणि त्या दृष्टिकोनातनं आम्हासारख्या कार्यकर्त्यांच्यावर जी जबाबदारी द्याल त्या निश्चितपणे आपल्या सहकार्यासाठी आम्ही नेहमी आपल्या पाठीमागे उभे राहू एवढं अभिवचन मी आमदार ते कामकाजापर्यंत तर त्याला कारण बऱ्यापैकी आपणच असतो हे त्याला निष्कर्ष निघतो। अर्जुनराव बरोबर आहे ना? आणि म्हणून कष्ट आणि कष्ट सगळ्यात महत्वाचं कष्ट असते। आणि म्हणून आमच्या पात्रवडताई घरात असल्या तरी काम करतात,